पिंपळगाव सोनारा येथे घरफोडी, एक आरोपी अटक. साखरखेर्डा पोलिसांनी 2.5 लाखाचा मुद्देमाल केला हस्तगत. साखरखेर्डा पोलीस स्टेशन हद्दीतील पिंपळगाव सोनारा येथे घरफोडी करून 2 लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी 2,42,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. कैलास त्रिंबक ठोसरे हे पत्नीसह शेतात सोयाबीन सोंगण्यासाठी गेले असताना त्यांच्या घराच्या मागील दरवाजा तोडून अज्ञात व्यक्तींनी प्रवेश केला. घरातील कपाटातून 2.5 तोळे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने आणि रोख 39,000 रुपये असा जवळपास 2.5 लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. घटनेनंतर ठोसरे यांनी साखरखेर्डा पोलीस ठाण्यात चौघां बांधकाम मजुरांविरुद्ध साखरखेर्डा पोलीस ठाण्यात संशय व्यक्त केला. ठाणेदार गजानन करेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ 2 पथके तयार करून चौघांना ताब्यात घेतले. चौकशीत शेख अकरम उर्फ गणेश जगताप याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीकडून 2,42,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.